नमस्कार, स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा. पुढील 7 मिनिटांमध्ये हे 7 उपाय करूया आणि होऊया स्वतःच उत्तम डॉक्टर. कारण सोपं आहे. जर मनात आणलं ना, तर आपण स्वतःची उत्तम काळजी घेऊ शकतो. आपल्यालाच स्वतःची प्रकृती उत्तम कळते. समजून घेऊया 7 मिनिटांमध्ये हे 7 उपाय. उपाय नंबर 1, सकाळीच विचारा हे 3 सुवर्ण प्रश्न. आज मी माझ्या उत्तम आरोग्यासाठी एक कोणती गोष्ट करणार आहे? आज मी माझ्या प्रिय व्यक्तींसाठी, चांगल्या नातेसंबंधांसाठी एक कोणती गोष्ट करणार आहे? माझ्या प्रगतीसाठी, यशासाठी आणि बॅलन्स लाईफसाठी आज मी एक कोणती गोष्ट करणार आहे? मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. आपण जे काही ठरवू ना, ते फार मोठं असण्याची गरज नाही. सोपं असू दे, जमेल असं असू दे, पण जे ठरवू ना, ते मात्र आपण अवश्य पूर्ण करू. उपाय नंबर 2, हायड्रेट वेल, अर्थात भरपूर पाणी प्या. बऱ्याचदा आपल्याला तहान लागलेली असते, पण आपण भूक आहे असं समजतो आणि काहीतरी खाऊन मोकळे होतो. आपल्या शरीरातील जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या कार्यासाठी पाणी आवश्यक आहे. साधं स्वच्छ निर्मळ पाणी हे औषधापेक्षा मोठं आहे. उपाय नंबर 3, ध्यान, मेडिटेशन, प्राणायाम. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं ध्यान, मेडिटेशन, प्राणायाम साधना करूया. यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल. नकारात्मक विचार कमी होतील, सकारात्मकता वाढेल आणि शरीरातील प्राणशक्ती, ऑक्सिजनचा प्रवाह अधिक चांगला होईल. आणि त्यासाठी अजून कुठेही जायची गरज नाही. हा माझा निशुल्क ध्यान प्राणायाम अभ्यास ग्रुप तुम्ही आजच जॉईन करा. जर ऑलरेडी जॉईन केला असेल तर त्यावर रोज येणारे सेशन्स मनपूर्वक अभ्यासा. तेव्हा ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी हा स्क्रीनवर दिसत असलेला माझा नंबर, त्यावर एक व्हॉट्सअप मेसेज पाठवा, निशुल्क ध्यान प्राणायाम कोर्स, आणि मी स्वतः तुम्हाला जॉईनिंग लिंक पाठवीन. तुम्ही सहजपणे हा ग्रुप जॉईन करू शकाल. उपाय 4, 80% सकस, 20% चविष्ट अन्न. लक्षात घ्या, आपल्या आहारातील 80 ते 85% अन्न हे सकस, सात्विक, पौष्टिक असायला हवं. जसं की ताज्या भाज्या, फळं, घरी बनवलेलं गरमागरम अन्न, डाळी, कडधान्य, पौष्टिक पदार्थ. बाहेरचं जे जंक फूड आहे ना, जसं की फ्राईड फूड, कोल्ड ड्रिंक्स, स्वीट्स आणि इतर चमचमीत पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण ते फक्त 15% पर्यंत आणा. शरीर आपलं आहे, त्याला उत्तम दर्जाचं इंधन देऊया. उपाय 5, शरीराला हालचाल द्या. आपलं शरीर हालचालीसाठी बनलेलं आहे आणि म्हणून दररोज किमान अर्धा तास आपल्याला जो आवडेल तो व्यायाम, जसं की चालणं, धावणं, योगासनं, स्ट्रेचिंग किंवा कुठलाही तुम्हाला आवडणारा व्यायाम आवश्यक करा. लक्षात ठेवूया, व्यायाम हा फक्त वजन कमी करण्यासाठी नव्हे, तर तो ऊर्जा वाढवतो, शरीराची मूव्हमेंट वाढवतो, शरीराला निरोगी ठेवतो, रक्ताभिसरण सुधारतो, मन प्रसन्न ठेवतो, शरीराला सक्षम बनवतो. एकदम खूप करण्यापेक्षा रोज थोडंसं करूया. सातत्य हेच यश आहे, नव्हे काय? उपाय 6, झोपेला प्राधान्य द्या. बऱ्याच जणांना असं वाटतं
आहार महत्वाचा, व्यायाम महत्वाचा, काम महत्वाचं आणि मग झोपेकडे दुर्लक्ष होतं. लक्षात ठेवूया, चांगली झोप हे प्रभावी नैसर्गिक औषध आहे. ते रिवाइंड करेल, मनाला शांत करेल, पूर्ण शरीर मन संरचना रिलॅक्स करेल, नवीन ऊर्जा देईल. शक्यतो ठराविक वेळेला झोपू आणि ठराविक वेळेला उठू, भरपूर झोप घेऊ. मित्रांनो, जेव्हा चांगली झोप होते ना, तेव्हा आपलं शरीर दुरुस्त होतं, ताजतवानं होतं. दुसऱ्या दिवशीसाठी भरपूर ऊर्जा आपल्याला मिळालेली असते. आणि 7वा उपाय, योगशास्त्रातील सोप्या उपचार पद्धती शिका. मित्रांनो, योगशास्त्रामध्ये अशा अनेक सोप्या उपचार पद्धती आहेत ज्या आपण घरच्या घरी शिकू शकतो. यासाठी मी 2 आठवड्याचा एक विशेष ऑनलाईन कोर्स तयार केलेला आहे. दररोज फक्त 15 ते 20 मिनिटं देऊन तुम्ही ह्याचा अभ्यास करू शकता. आणि या कोर्सची फी एका पिझ्झापेक्षा कमी आहे, पण त्याचा फायदा मात्र अनेक पटीत जास्त मिळू शकतो. या कोर्सची सविस्तर माहिती मागवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दाखवलेला आहे त्या माझ्या नंबरला योगशास्त्रातील सोप्या उपचार पद्धती असा व्हॉट्सअप मला पाठवा. आणि आता शेवटचा सर्वात महत्वाचा मुद्दा, आपलं चांगलं आरोग्य, आपला आनंद, आपली ऊर्जा, आपलं बॅलन्स लाईफ याची सुरुवात ही रोजच्या छोट्या छोट्या सवयीमधूनच होईल, नव्हे काय? थोडंसं जर आपण लक्ष दिलं, थोडासा वेळ स्वतःसाठी दिला, तर आपण नक्कीच एक निरोगी, सकारात्मक, आनंदी आणि उपयोगी आयुष्य जगू शकू, निर्माण करू शकू. आणि म्हणूनच हे 7 उपाय करूया आणि होऊया स्वतःचे डॉक्टर.